नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाची बातमी EPFO पेन्शनधारकांसाठी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे, एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, जर तुम्ही EPFO सदस्य असाल तर तुम्हाला माहिती असेल की जे सदस्य EPS मध्ये सतत 10 वर्ष योगदान देतात ते निवृत्तीनंतर पेन्शन मिळवण्यास प्राप्त होतात। ते निवृत्तीनंतर पेन्शन मिळण्यास पात्र असतात। पेन्शनचा निर्णय एकूण सेवेचा कालावधी आणि EPS मध्ये योगदानाच्या आधारावर केला जातो। हे पेन्शन 50 ते 58 वर्षे वयापासून सुरू करता येतं। मित्रांनो, तुम्ही पेन्शनसाठी जितक्या लवकर क्लेम कराल तितकेच तुम्हाला त्रास होईल, कारण पेन्शन कमी असेल। परंतु EPFO कडून जास्त पेन्शन मिळवण्याचा एक मार्ग देखील आहे, ज्याबद्दल अनेक लोकांना माहिती देखील नाही। जर तुम्हाला जास्त फायदा मिळवायचा असेल तर ही पद्धत समजून घ्या। मित्रांनो, जर तुम्हाला EPFO कडून जास्त पेन्शन मिळवायचं असेल तर तुम्हाला EPFO मध्ये तुमचे योगदान 58 वर्षापर्यंत नाही तर 60 वर्षापर्यंत सुरू ठेवावं लागेल। फक्त 2 वर्ष योगदान सुरू ठेवण्याचा हा निर्णय तुम्हाला जास्त पेन्शन मिळवून देऊ शकतो। मित्रांनो, नियमानुसार 58 वर्षानंतर तुमची पेन्शन तुम्ही थांबवू शकता आणि EPFO मध्ये आणखी 2 वर्ष योगदान देऊ शकता। जर तुम्ही 60 वर्षापर्यंत योगदान दिलं तर कर्मचाऱ्याला दरवर्षी 4% अतिरिक्त पेन्शन मिळतं। जर 58 ते 60 वर्षाच्या दरम्यान आणखी 2 वर्ष जास्त असतील तर तुम्हाला 8% वाढीव पेन्शन मिळतं। मित्रांनो, वयाच्या 58व्या वर्षापूर्वी अर्ली पेन्शनसाठी तुम्ही क्लेम केला तर तुम्हाला कमी पेन्शन मिळते। वयाच्या 58व्या वर्षापासून जेवढ्या लवकर पैसे काढाल तेवढ्या लवकर तुम्हाला प्रत्येक वर्षासाठी 4% पेन्शन कमी मिळेल। समजा एखाद्या EPFO सदस्याने वयाच्या 56व्या वर्षी मासिक पेन्शन काढून घेण्याचा निर्णय घेतला तर त्याला मूळ पेन्शन रकमेच्या 92% म्हणजे 100% मायनस 2 गुणिले 8 असं मिळतील, म्हणजेच त्याला 8% पेन्शन कपात मिळेल। लवकर पेन्शन घेण्यासाठी तुम्हाला कंपोजिट क्लेम फॉर्म भरावा लागेल आणि अर्ली पेन्शनसाठी फॉर्म 10D चा पर्याय निवडावा लागेल। मित्रांनो, जर तुम्ही 10 वर्ष सेवा पूर्ण केली असेल आणि तुमचं वय 50 वर्षापेक्षा कमी असेल तर तुम्ही पेन्शनसाठी दावा करू शकत नाही। अशा परिस्थितीत नोकरी सोडल्यानंतर तुम्हाला फक्त EPF मध्ये जमा केलेले पैसे मिळतील। 58 वर्षाच्या वयापासून पेन्शन उपलब्ध होईल। जर तुम्ही तुमचा नोकरीचा कालावधी 10 वर्षापेक्षा कमी असेल तर तुम्ही पेन्शनसाठी पात्र नाही। अशा परिस्थितीत तुमच्याकडे 2 पर्याय आहेत। त्यामधला पहिला आहे, जर तुम्हाला काम करायचं नसेल तर तुम्ही PF रकमेसह पेन्शनची रक्कम काढू शकता। दुसरा पर्याय म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही भविष्यात पुन्हा नोकरी कराल तर तुम्ही पेन्शन स्कीम सर्टिफिकेट घेऊ शकता। मित्रांनो, अशा परिस्थितीत जेव्हाही तुम्ही नवीन नोकरीत सामील व्हाल तुम्ही या प्रमाणपत्राद्वारे मागील पेन्शन खातं नवीन नोकरीशी लिंक करू शकता। याद्वारे नोकरीच्या 10 वर्षाच्या कालावधीत जी काही कमतरता असेल ती तुम्ही पुढील नोकरीत पूर्ण करू शकता आणि 58व्या वर्षी पेन्शन मिळवण्यास पात्र होऊ शकता। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।